आमचे एक मित्र आहेत अशोकराव. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पोस्ट ऑफिस RD सुरू केली. त्यांना सुरक्षितता मिळाली, परंतु वाढ मात्र अल्प व मर्यादित राहिली. त्यामुळे त्यांना लग्नासाठी मग उसनवारी व इतर जुळवाजुळवी करावी लागली. तर तुम्ही स्वतः विचार करा, पोस्ट ऑफिसमध्ये किती व्याज मिळतं आणि ते खरंच पुरेसं आहे का? तर पोस्ट ऑफिस स्कीम्स म्हणजे काय ते बघूया. तर पोस्ट ऑफिसमध्ये RD, FD, मंथली इन्कम स्कीम्स, NSC, PPF अशा अनेक बचतीच्या योजना आहेत. या योजना सुरक्षित आहेत कारण सरकारकडून हमी मिळते. तर ग्रामीण भागामध्ये पोस्ट ऑफिस बचतीसाठी सर्वात विश्वासार्ह ठिकाण मानलं जातं. पण लक्षात ठेवा, व्याज मर्यादित असतं आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाई दरापेक्षा जास्त रिटर्न्स मिळत नाहीत. तर दीर्घकालीन जर वेल्थ क्रिएशनसाठी म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणुकीची खूप गरज असते. तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पैसा ठेवता ते सुरक्षित आहे, पण भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर योग्य गुंतवणूक गरजेची आहे. तुमच्या प्रश्नासाठी मला कमेंट करा किंवा थेट कॉल करा. मी MP नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू साथीदार. विश्वासाचा फंड म्युच्युअल फंड. तर पुढच्या व्हिडिओत आपण LIC पॉलिसीचे फायदे व मर्यादा पाहूया. तर पाहण्यास विसरू नका. अशा अपडेट माहितीकरिता YouTube, Facebook व Instagramवर मला फॉलो करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात. स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.